सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्लाह मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्लाह, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत श्री महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशाने विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक 1/4/2022 ते 16/9/2024 या काळातील रक्त चाचण्यांचे बोगस बिले काढल्याने दिनांक 1/4/2022 ते 16/9/2024 या काळातील जे रक्त चाचण्या लॅबधारक श्री साई डायग्नोस्टिक धारकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने विठ्ठल हनुमाने यांनी अधिष्ठाता संजीव ठाकूर दिलेल्या यांच्याकडे निवेदनावरून मागणी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। काही रक्त चाचण्या काही लॅबला दिले होते त्याचे संबंधित तक्रारी वगैरे हे ॲलिगेशन चालू आहे, पण त्यामध्ये 2022 ते 2024 ह्या 2 वर्षाचा टेंडर त्यांना दिलं होतं। त्यांना 6 महिन्याची पुन्हा मुदतवाढ दिली होती। त्या 6 महिन्याच्या मुदतवाढीनंतर त्या ठिकाणी अनेक घोटाळे हे झालेले आहेत। हे 100% सत्य आणि तितकेच खरे आहे। त्यामध्ये महत्त्वाचा असा आमच्याकडे पुरावा आणि माहिती आहे की ह्या काळामध्ये महात्मा फुले जीवनदायी योजनेमधले जे काही चाचण्या करायच्या आहेत त्या जाणून बुजून चाचण्या स्वीनच्या पेशंटला देखील केलेल्या आहेत, केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने। कारण महात्मा फुले जीवनदायी योजनेचे चाचण्या हे त्याच अंतर्गत येणाऱ्या पेशंटचे चाचण्या झाले पाहिजेत असा नियम आहे, पण तसं न करता ऑल ओव्हर सिव्हिल हॉस्पिटलमधल्या इतर पेशंटची चाचण्या त्यामध्ये करून कोट्यवधीचा रुपये संगनमताने हडप केलेले आहेत आणि काही 25 ते 30 लाख रुपये अजूनही येणं बाकी आहे। ते प्रशासनाने देऊ नये आमची एकच मागणी आहे। यामध्ये जे साई लॅबचे जे प्रमुख आहेत त्यांनी संगनमताने घोटाळा केलेला आहे। नियम असा सांगतो, एखादा पेशंटचा डॉक्टरनी त्याला रेफर केल्यानंतर जे काही आजार असेल, जे काही रक्त चाचण्याचं रेफर केलं असेल, ती चाचणीचा अप्रूव्हल घेऊन इतर 10 पेशंटला त्या चाचण्या दाखवून बिलं हडप केलेले आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, हे करत असताना डॉक्टरची चिठ्ठी कंपल्सरी असणं, त्याची सही असणं, त्याशिवाय लॅबला रक्त चाचणीला पाठवू नये असं नियम आहे, पण तसं न करता ह्यांच्या मनमानी पद्धतीने शिक्का बनवून आणि त्या शिक्क्याच्या आधारावर सही दाखवून त्यांनी चाचण्या दाखवलेल्या आहेत, ते पूर्णतः चुकीचं आहे। त्या ठिकाणचे आम्ही जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांना विचारलो की आपण असे सह्या वगैरे कुठे केलेत का, तर ते म्हणाले आम्ही कुठेही सही केलेलं नाही, आमचे सह्या घेतले गेलेले नाही। मग रक्त चाचण्या झाले कसे आणि एवढे कोट्यवधीचे रुपये हे शासनाकडून त्या लॅबला अदा कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी समितीमार्फत झाली तर ती खूप बरं होईल असं आमची मागणी आहे। एक समिती स्थापन करावं आणि त्यामार्फत मागणी चौकशी करावं, जेणेकरून सत्य आपल्या समोर येईल। असं भ्रष्टाचार करत असेल आणि रुग्णाच्या नावाने जर लॅबधारक एक खोटे बिलं काढत असेल तर त्यांच्यावर कारवाई। मी विठ्ठल वनमारे, भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी अध्यक्ष आहे। आज सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत जे महात्मा फुले जीवनदायी योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात लॅबधारकाकडून चाचण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार केलेला आहे। एक चाचणीचा अप्रूव्हल घेऊन अनेक 10 चाचण्या इतर पेशंटला दाखवून त्याचे बिलं काढण्याचं काम प्रशासनातल्या काही त्या विभागातले प्रमुख आणि लॅबधारक यांनी केलेलं आहे। आमची मागणी हीच आहे, जर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या जीवेशी खेळून बोगस बिलं काढत असतील आणि जे काही साई लॅब आहे त्या साई लॅबवर गुन्हा दाखल करावा आणि याची चौकशी समिती नेमून चौकशी करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल। या साई लॅबला जाणूनबुजून पुन्हा 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। सन 2022 ते 24 या काळातील जे काही रक्त चाचण्या झालेत त्या सर्व चाचण्याची चौकशी झाली पाहिजे आणि जेणेकरून या चाचण्याचे समितीमार्फत चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल आणि जेणेकरून यामध्ये मोठ्या प्रमाणात जे भ्रष्टाचार केलेत त्यांना शिक्षा होईल। आमच्या निवेदनाचा आम्ही शासना प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे
आणि आज पत्रकार परिषदेच्या अंतर्गतही आम्ही मागणी करतोय की आपण तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावं, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो प्रशासनाच्या पुढे आम्ही आंदोलन करायला तयार आहोत.